निदा खानला आश्रय देणं, एमआयएमच्या नगरसेवकाला भोवलं, नगरसेवक मतीन पटेलच्या घरावरती आणि कार्यालयावर कारवाई, महापालिकेनं घर आणि कार्यालय केलं जमीनदोस्त. निदा खान सारख्या आरोपीला अशा पद्धतीनं आश्रय देणं खेदजनक, मतीन पटेलच्या कार्यालय घरावरील कारवाईवरती बावनकुळेंचं वक्तव्य. महाराष्ट्रामध्ये जिहाद केल्यास देवाभाऊंचा बुलडोझर चालणारच, नितेश राणेंची मतीन पटेलच्या घरावरील कारवाईवर प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमला आणखी एक झटका, नगरसेवक मेराज खान विरोधात गुन्हा दाखल, बनावट बर्थ सर्टिफिकेट, तिसऱ्या अपत्याची माहिती लपवण्याचा केला आरोप. नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये शुभम खैरनार सीबीआयच्या ताब्यामध्ये, सीबीआयचं पथक मध्यरात्री मुंबईमध्ये दाखल, रात्री उशिरापर्यंत प्राथमिक चौकशी झाल्याची माहिती. नीट पेपर फुटी प्रकरणाचं नाशिकप्रमाणे पुणे कनेक्शन सुद्धा उघड, नाशिकच्या शुभम खैरनार सोबत पुण्यातल्या धनंजय नावाच्या व्यक्तीचाही सहभाग. शुभम खैरनार आणि धनंजयनं नीट पेपर परीक्षेचा केला होता प्रयत्न. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय, ताफ्यातील वाहनांची संख्या निम्म्यानं कमी करण्याचे एसपीजीला निर्देश. तेल कंपन्यांना रोज 1000 कोटी रुपयांचं नुकसान, तेल कंपन्यांना फार काळ नुकसान झेपणार नाही, पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींकडून इंधन दरवाढीचे संकेत. सीबीआय चालक निवडीवरती राहुल गांधींचा तीव्र आक्षेप, संचालकांचं नाव बैठकीपूर्वी निश्चित केलं गेलं म्हणत पक्षपाती निवड प्रक्रियेचा मला भाग व्हायचं नाही, राहुल गांधींची उद्विग्न प्रतिक्रिया. अखिलेश यादव यांचा लहान भाऊ प्रतीक यादव यांचं निधन, प्रतीक यादव हे सपाचे संस्थापक मुलायम सिंग यांचे पुत्र, मृत्यूचं कारण मात्र अद्याप स्पष्ट. सोनं चांदीच्या आयात शुल्कामध्ये मोठी वाढ, सोनं चांदीवरील आयात शुल्क 6%हून 15%वर, आजपासून लागू झाले 15% आयात शुल्क. राज्यात पुढच्या 3 दिवसांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा, महाराष्ट्र आणि मराठवाड्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा, तर कोकणात आणि उष्णतेची लाट कायम नाही, मात्र तापमान अधिक, हवामान विभागाचा इशारा. डबक्यातील दूषित पाण्यावरती आदिवासींना जगण्याची वेळ, पालघरच्या विवळेवेढे गावामधल्या हद्दीतला भीषण पाणी टंचाईचा प्रकार, घोटभर पाण्यासाठी वणवण, जलजीवन मिशनच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित. गुजरातचा हैदराबादवर दणदणीत विजय, 82 धावांनी उडवला धुव्वा, अंकतालिकेमध्ये गुजरात पोहोचलं टॉपवर. आज बंगळुरू समोर कोलकाताचं आव्हान, रायपूरमध्ये रंगणार सामना, कोण जिंकणार याकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष.